दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। कुंडल ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम, पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक संकलन मोहिमेचा शानदार प्रारंभ। स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या कुंडल तालुका पलूस ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात विशेष प्लास्टिक संकलन मोहिमेचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले। प्लास्टिकचा त्याग करा, पर्यावरणाचे रक्षण करा आणि स्वच्छ गाव, सुंदर गाव, प्लास्टिक मुक्त गाव असा दृढ संकल्प करत ग्रामपंचायतीने हे पाऊल उचललं आहे। या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांकडून गोळा केला जाणारा सर्व प्रकारचा कोरडा प्लास्टिक कचरा, पिशव्या, बाटल्या, पॅकेजिंग साहित्य इत्यादी ग्रामपंचायतीमार्फत 12 रुपये प्रति किलो या दराने खरेदी केले जाणार आहे। प्रत्येक मंगळवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत ही खरेदी प्रक्रिया राबवली जाईल। या पार्श्वभूमीवर सरपंच जयराज होवाळ व उपसरपंच किरण लाड यांनी सर्व कुंडलवासियांना आपल्या घरातील प्लास्टिक कचरा वेगळा ठेवून तो ग्रामपंचायतीकडे जमा करण्याचे आणि या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले आहे। कार्यक्रमादरम्यान बोलताना ग्रामपंचायत सदस्य प्रशांत आवटे यांनी प्लास्टिकचे दुष्परिणाम अधोरेखित केले। प्लास्टिकमुळे जमिनीची सुपीकता कमी होते, पाणी प्रदूषण वाढते आणि जनावरांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो। याकडे त्यांनी लक्ष वेधले। या गंभीर समस्येवर मात करण्यासाठीच ही मोहीम सुरू करण्यात आली असून जनतेचा सहभाग हेच गावाच्या उज्ज्वल भविष्याचे पाऊल ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या महत्त्वपूर्ण मोहिमेच्या प्रारंभ प्रसंगी पंचायत समितीच्या स्वच्छ भारत अभियानाच्या गट समन्वयक मीनाक्षी रावळ, ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच अर्जुन कुंभार, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार, किरण परळे, शंकर पवार, जितेंद्र कारंडे, ग्रामसेवक महादेव एल्लाटी तसेच संदीप पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत बंडगर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या आदर्श कुंडल गावाला स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी संपूर्ण गावाने यात पुढाकार घ्यावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। ग्रामपंचायत कुंडल मार्फत आज प्लास्टिक संकलन केंद्राच्या उद्घाटनाचा शुभारंभ ग्रामपंचायत कुंडल मार्फत आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। ग्रामपंचायत कुंडल मार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाला एक कापडी बॅग वाटप करण्यात आलेली होती आणि त्या बॅगमध्ये महिन्याभराचं प्लॅस्टिक त्यांना जमा करण्यास सांगण्यात आलेलं होतं। ते प्लॅस्टिक आजपासून ग्रामपंचायत कुंडल 12 रुपये किलोप्रमाणे खरेदी करणार आहे। तरी कुंडल गावातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण जे घरात येणारे सर्व प्रकारचे प्लॅस्टिक आहे ते सुकं करून दिलेल्या बॅगमध्ये साठवून ठेवून ते ग्रामपंचायतच्या केंद्रावरती आणून आपण जमा करावं एवढी विनंती करण्यात येत आहे। तसेच दर मंगळवारी आपल्याकडून या प्लॅस्टिकची 12 रुपये किलोने खरेदी करण्यात येणार आहे।